लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. रंगपंचमीची भेट मिळणार. गरीब कुटुंबातील महिलांना मोफत साडी मिळणार. एकूण 15,000 रुपयाचं गिफ्ट जमा होणार. लाडकी बहीण योजना जबरदस्त अपडेट. सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार, आज आहे 19 मार्च आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकूण 15,000चं गिफ्ट जमा होणार आहे. कधीपर्यंत पैसे मिळणार आहेत संपूर्ण अपडेट सांगणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्ते मिळाले आहेत आणि 10व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तारीख सांगणार आहे. तारीख जाहीर झालेली आहे, वेळ जाहीर झालेली आहे, कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार, कधी तुम्हाला बँकेकडून मेसेज येणार पैसे जमा झाल्याचा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व महिलांच्या पर्यंत पोहोचेल. ठीक आहे, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा, आज आहे रंगपंचमी आणि आजची मोठी खुशखबर आहे आणि ती खुशखबर आहे 10व्या हप्त्या संदर्भात. बघा, जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. आज रंगपंचमीचा सण आहे. सर्वांना आजच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये एकूण 15,000 रुपयाचं गिफ्ट जमा होणार आहे. आता 15,000चं गिफ्ट एकूण कसं जमा होणार हे संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवरील सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्सला, सर्व लाडक्या बहिणींना रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा. तर बघा, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं होतं रंगपंचमी भेट, तसेच 15,000चं गिफ्ट. नक्की 15,000चं गिफ्टचा काय विषय आहे, आता आपण संपूर्ण अपडेट पाहूया. ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींना एकूण 15,000चं गिफ्ट मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तुम्हाला असाच मेसेज येणार आहे. हा मेसेज तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. हा मेसेज मार्च मधील आहे. या ठिकाणी बघा, अशा प्रकारचा तुम्हाला पुन्हा एकदा मेसेज येणार आहे. बघा, या मेसेजमध्ये काय म्हटलेलं आहे, डिअर कस्टमर, डीबीटी ऑर गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. जो पण तुमचा अकाउंट नंबर असेल तो या ठिकाणी शो केला जाईल. आणि या ठिकाणी डेट पाहू शकता, 7 मार्चला हे पैसे जमा झालेले आहेत. बघा, काही महिलांना 7 मार्चला पैसे मिळाले, काही महिलांना 8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च, 11 मार्च, त्यानंतर 12 मार्च, 13 मार्च आणि 14 मार्च आणि 15 मार्च पर्यंत हे पैसे वाटप चालू होते. 8व्या आणि 9व्या हप्त्याचे फेब्रुवारी मार्चचे पैसे. तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे आले हे कमेंटमध्ये नक्की टाका. आणि दोन्ही हप्ते मिळाले का, 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती आले का, एक होता फेब्रुवारीचा मेसेज, दुसरा होता मार्चचा मेसेज, दोन्ही महिन्याचे पैसे जमा झाले का. आता लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त अपडेट आहे, जबरदस्त खुशखबर आहे. आता तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्त्याचा सुद्धा अशाच प्रकारचा मेसेज येणार आहे. परंतु हा मेसेज कधी येणार, कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर. आतापर्यंत 1500 रुपयाचे तुम्हाला 9 मेसेज आले आहेत. पहिला मेसेज होता जुलै महिन्याचा, दुसरा मेसेज होता त्यानंतरचा ऑगस्ट महिन्याचा, त्यानंतर तिसरा मेसेज होता सप्टेंबर महिन्याचा, त्यानंतर चौथा मेसेज होता ऑक्टोबर महिन्याचा, त्यानंतरचा 5वा मेसेज होता नोव्हेंबर महिन्याचा, 6वा पैसे जमा झाल्याचा मेसेज होता डिसेंबर महिन्याचा, त्यानंतर 2025 वर्ष सुरू झालं, 2024 वर्ष संपलं आणि 7वा जो हप्ता होता, म्हणजे 7वा जो तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला लाडकी बहिणींचे पैसे जमा झाल्याचा, तो होता जानेवारी महिन्याचा. 8वा मेसेज आत्ता पाठीमागे काही दिवसापूर्वी महिला दिनाच्या दिवशी पैसे तुम्हाला आले फेब्रुवारीच्या हप्त्याचे. ठीक आहे, त्यानंतर 8व्या हप्त्याचा मेसेज आला फेब्रुवारीचा आणि 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे 12 मार्च पासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि 15 मार्च पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे मार्चचे पैसे सुद्धा जमा झाले. म्हणजे लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आतापर्यंत लाडकी बहिणींचे पैसे जमा झाल्याचे एकूण 9 मेसेज आले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे आता तुम्हाला 10वा मेसेज येणार आहे, तो म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्या संदर्भात. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे. आता या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 मेसेज आले, म्हणजे 9 महिन्याचे पैसे जमा झाले, म्हणजे एकूण तुम्हाला 13,500 रुपये आतापर्यंत मिळाले. या 13,500 मध्ये अशा सुद्धा महिला आहेत ज्यांना सर्वच्या सर्व पैसे मिळालेले आहेत, म्हणजे 13,500च्या 500 रुपये मिळाले. काही महिलांना 10,000 मिळाले, काही महिलांना थोडेफार कमी जास्त वगैरे मिळाले, कारण की त्यांनी उशिरा फॉर्म भरला होता.
ज्या महिलांनी लवकर अर्ज भरला होता अशा महिलांना लवकर अर्ज भरल्यामुळे लवकर पैसे सुद्धा आले आणि सर्वच्या सर्व पैसे आले, म्हणजे 9 हप्त्याचे पैसे अशा महिलांना मिळाले. त्यानंतर बघा, आता तुम्हाला पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार आहेत आणि हे 1500 रुपये असणार आहेत एप्रिल महिन्याचे. बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13,500 रुपये खात्यामध्ये सोडलेले आहेत. आतापर्यंत किती रुपये सोडले तुमच्या खात्यामध्ये? 13,500 रुपये. आणि हे 13,500 रुपये 9 महिन्याचे पैसे आहेत. तुम्हाला माहित आहे, जुलै जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीमधले हे पैसे आहेत. तुम्हाला 13,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडलेले आहेत. आतापर्यंत बघा, लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले बघा. वर्ष 2024 मध्ये जुलै महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये आले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा 1500 रुपये आले. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे सोबतच सुरुवातीला दिले होते, दोन्ही महिन्याचे एकत्र दिले होते, म्हणजे 3000 तुम्हाला दिले होते 1500 प्रमाणे. त्यानंतर पुन्हा सप्टेंबरचे 1500 रुपये आले. त्यानंतर ऑक्टोबर 1500 आणि नोव्हेंबरचे 1500, हे 1500 एकत्र दिले होते, कारण की त्यावेळेस निवडणुका वगैरे लागल्या होत्या. इलेक्शन जवळ असल्यामुळे तुम्हाला दोन्ही महिन्याचे हप्ते ऍडव्हान्स एकत्र दिले होते आणि नोव्हेंबरचा जो हप्ता होता तो ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर सोबत दिला होता. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया वगैरे पार पडली आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता होता 1500 रुपयाचा, तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झाले. हे झालं वर्ष 2024चं. तर बघा, वर्ष 2024 मध्ये लाडक्या बहिणींना एकूण 9,000 रुपये जमा झाले. त्यानंतर वर्ष 2025 सुरू झाले आणि या वर्ष 2025 मध्ये बघा, लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले तर बघा, जानेवारीचे 1500 रुपये, पहिल्या महिन्याचे 1500 रुपये शेवटच्या आठवड्यामध्ये आले. 24 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत पैसे आले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 1 रुपया सुद्धा आला नाही, कारण की फेब्रुवारीचे पैसे हे मार्च महिन्यामध्ये देण्यात आले महिला दिनाच्या निमित्ताने. मग फेब्रुवारीचे पैसे 8 मार्च, 7 मार्च, 9 मार्च या कालावधीत जमा झाले महिला दिनच्या दिवशी. त्यानंतर पुन्हा मार्च महिन्याचे 1500 रुपये 12 मार्च पासून पैसे पडण्यास सुरुवात झाली आणि ते 15 मार्च पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये जमा झाले. असे मिळून लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 13,500 रुपये जमा झाले. आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे 10वा हप्ता, म्हणजे एप्रिलचा हप्ता. हा एप्रिल महिन्याचा जो पैसे आहेत हे सुद्धा आता तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. अशी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व ऑथेंटिक आणि सर्वात अगोदर आपण अपडेट देण्याचा आपला रेकॉर्ड आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया. तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं होतं की लाडक्या बहिणींना 15,000 रुपयाचं गिफ्ट मिळणार, तर ते कसं मिळणार ते सांगतो. कारण की आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 9 हप्ते जमा झालेले आहेत आणि आता 10व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. 9 हप्ते जमा झाले, याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना 13,500 रुपये मिळाले आणि आता 10व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 13,500 अधिक जर तुम्ही 1500 केलं तर एकूण याची टोटल होते 15,000. असे मिळून 15,000 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना एकूण आता जमा होणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा 1500 रुपये येणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना एकूण 15,000 रुपयाचं गिफ्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी अपडेट आहे. बघा, आता तुम्हाला 15,000 रुपये कसं गिफ्ट मिळणार हे या ठिकाणी समजलेलं आहे, कारण की 13,500 रुपयाचं गिफ्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा 1500 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 15,000 रुपयाचं गिफ्ट आतापर्यंत जमा होणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे परत घेतले जातील का, या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी अपडेट दिलेली आहे. खूप मोठी खुशखबर आलेली आहे बघा. आणि ही खुशखबर आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार का, हा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मी सांगतो. त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय इम्पॉर्टंट अपडेट आता आपण शेअर करत आहोत. बघा, या संदर्भात खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः केलेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. आता त्यांनी काय घोषणा केलेली आहे या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देणारी, खुशखबर, आनंद देणारी घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कोणत्याही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, कोणत्याही लाडक्या बहिणीकडून पैसे आम्ही परत घेणार नाही. याचा अर्थ असा आहे, ज्या महिला योजनेमध्ये बसत नव्हत्या किंवा ज्या महिलांनी माघार घेतली, अशा महिलांचे सुद्धा पैसे परत घेतले जाणार नाही किंवा ज्या महिला अपात्र होत्या अशा महिलांचे सुद्धा पैसे घेतले जाणार नाही. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, की कोणत्याही लाडक्या बहिणींकडून आम्ही पैसे परत घेणार नाही. याचा अर्थ असा आहे, की जेवढ्या पण बहिणींना पैसे मिळाले आहेत, ते पैसे त्यांच्याकडेच राहणार आहे. पैसे वसूल वगैरे केले जाणार नाहीत. परंतु ज्या महिला त्यांनी अजूनही त्या ठिकाणी काही पॉइंट्स मांडलेले आहेत. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी लाभ घेऊ नये अशी त्यांनी विनंती सुद्धा केली आहे. आणि या ठिकाणी बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना आम्ही चालू ठेवणार आहे. 5 वर्ष ही योजना चालू चालू राहणार आहे. आमचं महायुतीचं सरकार ही योजना कधीही बंद करणार नाही. आणि हे पण सांगितलेलं आहे, की योजनेला जो निधी लागणार आहे, तो निधी आम्ही देणार आहोत. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट दिली होती, की लाडकी बहीण या योजनेसाठी आता जवळपास 36,000 कोटी रुपये बघा, वर्ष 2025 या वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी बघा, गरीब घटकातील महिलांच्यासाठी आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, ही जी योजना आहे गरीब कुटुंबातील महिलांच्यासाठी आहे. जी महिला दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायचं काम करते किंवा धुनी भांडी वगैरे किंवा ज्या अत्यंत गरीब कुटुंबातील महिला आहेत, अशा महिलांच्यासाठी ही योजना आम्ही कायम ठेवणार आहोत, चालू ठेवणार आहोत. दर महिन्याला त्यांना ₹1,500 चा लाभ दिला जाणार आहे आणि भविष्यामध्ये ₹2,100 बाबत निर्णय घेऊन लवकरच तो निर्णय सुद्धा घेतला जाईल व लाडक्या बहिणींना ₹2,100 सुद्धा दिले जातील, अशी त्यांनी अपडेट दिलेली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपडेट दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, लाडकी बहीण ही योजना आहे. या योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, की ही योजना बंद करणार नाही. कोणीही गैरसमज करायचा नाहीये, की लाडकी बहीण योजना बंद होणार वगैरे. तर ही योजना कायम चालणार आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे, की कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे आणि 100% मिळणार आहे. बघा, ज्या महिला पात्र आहेत या योजनेसाठी, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्या गरीब घटकातील महिला आहेत, अशा महिलांना आम्ही 100% लाभ देणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद अजिबात होणार नाहीये. तुम्हाला 5 वर्ष हा लाभ मिळणार आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट दिल्याबद्दल आपल्या मराठी अनिकेत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. आता गरीब कुटुंबातील महिलांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे. तर बघा, महिलांच्यासाठी खुशखबर, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. व तसेच ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना आता मोफत साडी भेटणार आहे. तर कोणत्या महिलांना मोफत साडी भेटणार आहे, आता आपण त्या संदर्भात या ठिकाणी न्यूज आलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, फक्त याच लोकांना मिळणार मोफत राशन आणि वस्तू. आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहू शकता. बघा, 5 वर्षासाठी वस्त्रोद्योग विभागाची योजना. आता या योजनेमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक या व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना 2023 ते 2028 या 5 वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांची संख्या 24,58,747 इतकी आहे. या सर्व कुटुंबांना पुढील 5 वर्षे प्रत्येक वर्षी एक साडी याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. बघा, पुढील 5 वर्ष 2023 ते 2028 पर्यंत दरवर्षी तुम्हाला एक साडी मिळणार आहे. बघा, 2023 ची साडी या ठिकाणी जमा झाली, 2025 ला साडी मिळाली, त्यानंतर 2026, 27 आणि 28 5 वर्ष 5 साड्या वाटप केल्या जाणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी निधी सुद्धा जाहीर झालेला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणार निधी. बघा, राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. 2023-24 या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ₹355 खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. ठीक आहे. आता ही साडी कुठे मिळणार? तर बघा, आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट तुमच्यासोबत शेअर करतोय.
तर बघा, रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक रेशन दुकानावर मोफत साडी मिळणार आहे. विशेष म्हणजे शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी साडीचे वाटप होणार आहे. बघा, रेशन दुकानावरतीच ही साडी मिळणार आहे आणि या साडीची किंमत असणार आहे एका साडीची 355 रुपये. बघा, ही साडी फक्त गरीब कुटुंबातील गरजू महिलांना मिळणार आहे, ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांनाच मिळणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व बँकांमध्ये जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. आता लाडकी बहिणींचा जो 10वा हप्ता असणार आहे, या 10व्या हप्त्याचे सर्वात अगोदर पैसे हे पोस्ट बँकेमध्ये जमा होणार आहे. जर तुमचे पोस्ट बँकेचे अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जी दुसरी बँक आहे त्या बँकेचं नाव आहे SBI. SBI बँकेचं जर तुमचं अकाउंट असेल तर 2 नंबरला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, कारण की SBI ही जलद बँक आहे व या बँकेमध्ये लवकर पैसे जमा होतात. त्यानंतर तिसरी जी बँक आहे ती बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक असल्यामुळे या बँकेचं जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अकाउंट जोडलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा लवकर पैसे मिळणार आहेत. त्यानंतर ज्या पण इतर बँक आहेत, HDFC बँक असेल, प्रायव्हेट कोणत्याही बँका असू द्या, त्यानंतर गव्हर्नमेंट बँक असू द्या, सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. बँक ऑफ बरोडा असेल, IDBI असेल, युनियन बँक असेल, कॅनरा बँक असेल, सिटी बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, इंडियन बँक असेल, RBL बँक असेल, येस बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, युको बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या आता 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा केले जाणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना आता 10वा हप्ता लवकरच येणार आहे. 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे सर्व बँकांमध्ये जमा झालेले आहेत. कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या, तुम्हाला जर अगोदर पैसे आले असतील, अगोदरचे हप्ते मिळाले असतील सक्सेसफुली, तर यावेळेसचे सुद्धा हप्ते तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक आहे का, त्याचा बँक सेविंगचा जो स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये आहे का, हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर ऍक्टिव्ह मध्ये असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो कायम मिळत राहणार आहे. तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चित राहायचं आहे. तुम्हाला आतापर्यंत जसे 9 हप्ते जमा झाले, बघा या ठिकाणी जसे 9 हप्ते जमा झाले तसे तुम्हाला पुढचा 10वा हप्ता असेल, 11वा हप्ता असेल, 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, 14वा, 15वा, जे पण पुढचे कितीही हप्ते येऊ द्या, सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली जमा होतील. कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी, त्यासोबत अन्नपूर्णा योजनेसंदर्भात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्यामध्ये काही थोडेफार अटी पात्रता आहेत. जसं की तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या महिलेच्या नावावरती पाहिजे. जर पुरुषाच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे. वर्षातून तुम्हाला किती रुपये मिळणार? तर बघा, एका वर्षातून 2490 रुपये जमा होणार. म्हणजे या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. आता आपण सिस्टमॅटिकली तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी समजवतो. तर बघा, पहिला जो गॅस सिलेंडर होता तो तुम्हाला मिळाला होता ऑक्टोबर 2024 महिन्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरा गॅस सिलेंडरचे पैसे आता तुम्हाला लवकरच दिले जाणार आहेत आणि तिसरा जो गॅस सिलेंडर असणार आहे याचे सुद्धा पैसे तुम्हाला पुढे 4-5 महिन्यानंतर दिले जातील. अशा प्रकारे नियोजन असणार आहे. ठीक आहे. 3 गॅसचे मिळून लाडक्या बहिणींना 2490 रुपये जमा होणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला दरवर्षी मिळणार आहेत, अशी या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे सुद्धा आता लवकरच जमा होणार आहेत. बघा, एका गॅस मागे तुम्हाला जवळपास 830 रुपये मिळतात. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी 3 केलं तर वर्षाला 2490 रुपये लाडक्या बहिणींना जमा होतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा करायचा आहे, वाटप करायचं आहे आणि या संदर्भात मोठी अपडेट, मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. ती गुड न्यूज अशी आहे की या योजनेसाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, 2 कोटी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 2.5 कोटी, जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना 10वा हप्ता मिळणार आहे. एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 9 लाख महिलांना अपात्र करण्यात आले होते, परंतु त्यातील आता काही महिलांना पात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर बघा, कोणत्या महिला आहेत ज्या अपात्र झाल्या होत्या आणि त्यांना पात्रच करण्यात आलेलं आहे.
तर बघा ज्या महिला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना चे पैसे मिळत होते, बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 1500 रुपये नाही तर अशा महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. आता 500 रुपये कसे मिळणार ते व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. त्या अगोदर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार होते दोन्ही महिन्याचे पैसे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये, मार्च महिन्याचे 1500 रुपये अशा मिळून सन्मान निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार होता. आणि हा सन्मान निधी सक्सेसफुली सिस्टमॅटिकली सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. बघा महिला दिनाच्या दिवशी 7 मार्च ते 8 मार्च या कालावधीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि 15 मार्च पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 1500, मार्चचे 1500 असे दोन्ही महिन्याचे लाभाचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. अनेक महिलांना हे पैसे मिळाले. तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा अर्थसंकल्प 2025 सादर झालेला आहे. यामध्ये मेन उद्देश या अर्थसंकल्पाचं होतं महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार हे ब्रीद वाक्य होतं. आणि लेक लाडकी ही योजना तुम्हाला माहित आहे. जर या योजनेबद्दल तुम्हाला अपडेट माहित नसेल, नक्की लेक लाडकी योजना ही काय आहे, कशी वर्क करते, कोण यामध्ये लाभ मिळू शकतं याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण अपडेट दिलेली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. तर बघा लेक लाडकी योजनेसाठी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 50,55,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्वात मोठी ही अपडेट आहे. आता लेक लाडकी योजनेचे जे हप्ते आहेत किंवा जे पैसे असतात, जे लाभ दिला जातो, तो लाभ आता लवकरच पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मध्ये काही घोषणा झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिली घोषणा आहे या ठिकाणी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून खूप मोठी घोषणा केलेली आहे. तर ती घोषणा अशी आहे, म्हणजे महायुती सरकारने घोषणा केलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणाला, बालकांच्या पोषणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाला 31,907 कोटी, बघा 31,907 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि ही आत्ताची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर बघा अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की लाडकी बहीण ही अशी योजना आहे ज्या योजनेमध्ये सर्वाधिक निधी लागतो आणि सर्वात जास्त निधीचं वाटप केलं जातं. आणि या योजनेसाठी सगळ्यात जास्त निधी वाटप केला जातो आणि भरपूर लाभार्थी आहेत. सर्वाधिक जर कोणती फेमस योजना असेल, गेम चेंजर योजना असेल, सुपरहिट योजना असेल तर ती योजना आहे लाडकी बहीण योजना. आणि बघा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यामधील सुपरहिट योजना आहे. आणि याच योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची आता तरतूद करण्यात आलेली आहे वर्ष 2025 साठी. याचा अर्थ असा आहे आता लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार. पुढचे जेवढे पण हप्ते असतील, 10वा हप्ता, 11वा हप्ता, 12वा हप्ता, 13वा हप्ता, 14वा, 15वा, 20वा हप्ता, 25वा हप्ता, हे जे काही लाडकी बहीण योजनेचे हप्ते असतील हे तुम्हाला आता टाइम टू टाइम मिळणार आहेत आणि दर महिन्याला मिळणार आहेत. कारण की या ठिकाणी तुम्ही बातमीच अशी पाहू शकता की 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास पुढचे 10 ते 12 हप्त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना वर्ष 2025 मधील जे पुढचे सगळे हप्ते आहेत हे टाइम टू टाइम मिळणार आहेत, वेळेवरती मिळणार आहेत. पैसे मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही किंवा विलंब सुद्धा होणार नाही अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. आता त्यानंतर लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न होता की आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार. बघा तुम्हाला सर्वांना माहित आहे, सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस निवडणुका होत्या, इलेक्शन होते, त्यावेळेस बघा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्र दिले होते. कारण की नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दिले होते, कारण की इलेक्शन आचारसंहिता वगैरे त्यावेळेस निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे लागणार होती. ठीक आहे, ऑक्टोबरचे पैसे दिले, नोव्हेंबरचे एकत्र दिले होते. त्यावेळेस बघा महायुती सरकारने या ठिकाणी घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना दर महिन्याला आता सध्या 1500 देत आहोत आणि याच्यामध्ये आम्ही 600 रुपयांची वाढ करणार अशी घोषणा केली होती व सांगण्यात आलं होते की 2100 रुपये आम्ही देऊ. तर बघा त्या संदर्भात अपडेट आलेली आहे की बघा सर्वांचं असं मत होतं की अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये बाबत घोषणा होईल. आता 2025चा जो अर्थसंकल्प आहे तो 3 मार्च पासून सुरू झाला होता आणि 3 तारखेपासूनच सर्वांना आशा लागली होती किंवा एक हे होतं की
2100 रुपयाबाबत घोषणा होईल. परंतु या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाबाबत घोषणा झालेली नाही. परंतु लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि एक घोषणा झाली ती म्हणजे 36,000 कोटी रुपयांचा निधी संदर्भात घोषणा झाली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात घोषणा झाली. त्यामुळे एक गोष्ट कन्फर्म झाली की ही योजना कायम चालणार आहे. ही योजना अजिबात बंद होणार नाही. ही गोष्ट या ठिकाणी माहिती सरकारने निश्चित केलेली आहे. आणि 2100 रुपयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अपडेट दिलेले आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. त्यामुळे सर्वांनी निश्चित राहावे. परंतु योग्य वेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ व 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार ही गोष्ट तर निश्चित आहे. परंतु या ठिकाणी मिळालेल्या अपडेटनुसार आता जे तुम्हाला चालूचे पैसे मिळतात या चालूच्या महिन्यामध्ये 2100 मिळणार नाहीत. भविष्यामध्ये या संदर्भात योग्य तो शासन निर्णय होईल, मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही 2100 रुपये बाबत निर्णय घेऊ, 2100 रुपये ज्यावेळेस देऊ, त्यावेळेस आम्ही 1-2 महिने अगोदर सांगू की बाबा या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळतील. अशी अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे याच्यावरून एक गोष्ट कन्फर्म आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे मिळणार आहेत. परंतु सध्या मिळणार नाहीत. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही नवीन नियम सुद्धा ऍड झालेले आहेत. जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये 4 नवीन नियम ऍड करण्यात आलेले आहे. बघा, तुम्हाला लाडक्या बहिणींना आता हयातीचा दाखला द्यावा लागणार आहे. तसेच ई-केवायसी ची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे. जून महिन्यामध्ये किंवा जून ते जुलै महिन्यामध्ये दरवर्षी आता ई-केवायसी ची प्रक्रिया लाडक्या बहिणींना पूर्ण करावी लागणार आहे. तसेच हयातीबाबत सुद्धा पुरावा दाखवावा लागणार आहे. ठीक आहे. पात्र लाभार्थ्यांनाच आणि त्यानंतरचा पुढचा नियम आहे, जेवढे पण पात्र आहेत या योजनेसाठी एवढ्याच लाभांना त्याच महिलांना फक्त लाभ मिळणार आहे. ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्या अपात्र आहेत अशा महिलांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. त्यांना योजनेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल व त्यांना लाभ दिला जाणार नाही. अशी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे 2.5 लाखापेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असायला हवं. 2.5 लाख तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर ठीक आहे. 2.5 लाखापेक्षा जर प्लस असेल म्हणजे जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजे ज्या 4 चाकीवाल्या महिला आहेत अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे 4 चाकी आहे अशा महिलांचे पैसे बंद करण्यात येणार आहेत. या महिलांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. अनेक महिलांना या योजनेमधून वगळण्यात सुद्धा आलेलं आहे. म्हणजे 4 चाकीवाल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. तसेच ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. मग आता पैसे कोणाला मिळणार? बघा, या ज्या महिला आहेत या महिलांना 100% आणि कायम पैसे मिळत राहणार आहेत अशी अपडेट आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत? तर बघा, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्या धुणभांडी करणाऱ्या महिला आहेत अशा महिलांना कायम लाभ मिळत राहणार आहे व या महिलांना कोणतीही अडचण येणार नाही. या महिलांना 100% पैसे हे मिळणारच आहेत. ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे व आनंदाची बातमी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वर्ष 2025 वर्षासाठी जवळपास बघा 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. ही योजना आता बंद होणार नाही. कारण की 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही योजना कायम राहणार आहे व या महिलांना लाभ हा कायम मिळत राहणार आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. ती अपडेट अशी आहे, मार्च महिन्यामध्ये चे पैसे तुम्हाला मिळाले आहेत आणि लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे आणि या एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला जमा केले जाणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये आता एप्रिल महिन्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत? तर बघा, सर्वात पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत, मग यामध्ये पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, नाशिक विभागातील जे जिल्हे आहेत, मग याच्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हे जे जे काही जिल्हे आहेत, अहमदनगर या सर्व जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जे पुढचा जे विभाग आहे त्या विभागाचं नाव आहे या ठिकाणी बघा अमरावती विभाग. अमरावती विभागमध्ये जे जिल्हे आहेत, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील महिलांना त्यानंतर लाभ दिला जाणार आहे. त्यानंतरचा जो चौथा विभाग आहे तो आहे चौथा विभाग नागपूर विभाग. नागपूर विभागातील जिल्ह्यांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे. नागपूर विभागातील जे जिल्हे आहेत ते आहेत
नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा या जिल्ह्यातील महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील जे जिल्हे आहेत ते बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा जालना जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हा या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा विभाग आहे कोकण विभाग. कोकण विभागातील जिल्ह्यातील महिलांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे. याच्यामध्ये जे जिल्हे आहेत ते आहेत रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रायगड, मुंबई सिटी, त्यानंतर बघा पालघर, ठाणे, मुंबई, परभणी हे जे काही कोकण विभागातील जिल्हे आहेत या जिल्ह्यातील विभागामध्ये वितरण केले जाणार आहे. या ठिकाणी बघा 2025 या वर्षासाठी जवळपास 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत तुम्हाला टाइम टू टाइम मिळणार आहेत. आता पुढचा जो हप्ता असणार आहे तो 10वा हप्ता असेल, तो एप्रिलचा असेल, 11वा हप्ता मे महिन्यातील असेल, 12वा हप्ता जूनचा असेल. हे जे पुढचे जे काही हप्ते आहेत हे सर्व हप्ते आता लाडक्या बहिणींना वेळेवरती मिळणार आहेत. त्यानंतर आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे आणि एप्रिलचे जे पैसे आहेत हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा केले जाणार आहेत. साधारणतः एप्रिलचे जे पैसे आहेत हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होतील अशी अपडेट समोर येत आहे.